हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत सोप. मी इथे ॲमेझॉनवरून ग्लिसरीनयुक्त सोप बेस मागवला होता आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की घरामध्ये सोप बनवायचा. बरेच यूट्यूब चॅनलवर मी सर्च केलं, बऱ्याच जणांच्या वेगळ्या मेथड होत्या. कोण म्हणत होतं बॉइलिंग मेथडने, म्हणजे वॉटर बॉईल करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सोप बेसचं भांडं ठेवायचं आणि तो पातळ करायचा. कोणी म्हणलं डायरेक्ट ठेवायचा. मग मी एक ऑप्शन, ते डबल बॉयलरपेक्षा आपण पातेल्यामध्ये सर्व हा सोप बेस कट केलेला आहे तो मी टाकला आणि ते ऑप्शन मला बेस्ट वाटलं. झंझट नाही, डायरेक्ट आपण गॅसवर ठेवायचं आणि सोप बेस पातळ करून घ्यायचं. फक्त लक्ष द्यायचं आहे. इथं माझ्या मुलांनाही खूप कौतुक होतं, काहीतरी ते कट करताना खूप असं एक्सायटेड होते, त्यामुळे तेही कट करू लागले मला सोप बेस. अर्धा किलो हा सोप बेस मी घेतला. 1 किलो मागवला होता, पण मी ह्याचे अर्धा किलो छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी हे सर्व सोप बेस जो छोटे छोटे कट केले होते तुकडे ते टाकून घेतला. हा अर्धा किलो 500 ग्राम हा सोप बेस आहे. ग्लिसरीनयुक्त सोप बेस मी घेतलेला आहे. तर मी गॅसवर हे पातेलं चढवलं आणि एक पळी घेतली आणि त्यांनी सतत हलवत राहिले, कारण सोप बेस डायरेक्ट आपण गॅसवर ठेवलेलं होतं आणि खाली करपू नये, लागू नये ह्याची आपण काळजी घ्यायची होती. त्यामुळे मी हा पूर्ण पातळ करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड मी केले, ते म्हणजे कॉफी 500 ग्राम हा सोप बेस असल्यामुळं 100 ग्रामला एक सॅचेट, म्हणजे 1 चमचा असं मी टाकलं. आणि तांदळाचं पीठ, तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन ते वाळवले आणि त्याची एक बारीक थोडीशी खरबरीत अशी एक पावडर बनवून प्रत्येक 500 ग्रामला एक असे, म्हणजे 100 ग्रामला 1 असा मी 5 चमचे मी इथं यूज केले. माझ्याकडं ॲलोवेरा जेल होतं, जेवढं होतं 1-2 चमचे मी तेही ॲड केलं. त्याचसोबत माझ्याकडे ओरिफ्लेमचे एक प्रोडक्ट होते, त्यामध्ये एक स्क्रब होतं, त्याच्यातलेही 1-2 चमचे बघू म्हटलं ॲड करू, आणि तेही मी अंदाजे 1-2 चमचे होतील इतपत मी ॲड केलं. परत स्क्रबसुद्धा मी ॲड केलं त्याच्यामध्ये 1-2 चमचे. परत मॉइश्चरायझर होतं तेही मी ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि त्याचसोबत इथं मी डाळीचं पीठही प्रत्येकी 1 चमचा, थोडं समलम कमी जास्त असं असेल, पण प्रत्येकी 1 चमचा असं मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठही पुढे ॲड करून घेतलेलं आहे. डाळीचं पीठ हे आता थंडीमध्ये आपण साबण लावला तर कोरडं पडतं शरीर, त्यामुळं म्हटलं डाळीचं पीठही टाकू. आणि डाळीचं पीठही मी हरभरा डाळीचं पीठ, इथं तुम्ही मसूर डाळीचं पीठही टाकू शकता. तर मी ही अशी एक पेस्ट बनवली आणि लास्टला थोडंसं फेस वॉश होता तोही टाकला. आणि बटाट्याचा बटाटा खिसून त्याचं ज्यूस टाकलं, 2 ते 3 चमचे असं झालं. आणि ही चांगलं मी त्याच्यामध्ये पिळून घेतलं त्या पेस्टमध्ये आणि त्याची पुन्हा एकदा ते एकजीव करून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता. थोडं इथं हे पातळ करायला पाहिजे होतं. मी ह्याच्यामध्ये तेल ॲड नाही केलं, माझ्याकडून ते विसरलं. तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता, तिळाचं वापरू शकता. 1-2-3 चमचे तुम्ही तेल त्या पेस्टमध्ये वापरा आणि थोडीशी पेस्ट अशी पातळ होईल. हे बघा, माझी इथे थोडी थिक झाली, त्यामुळं ह्या सोप बेसमध्ये मिक्स करताना थोड्या त्याच्या गुठळ्या झाल्या, पण मी त्या थोड्या प्रेस करून त्या गुठळ्या मला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पूर्ण मोडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कशाचीही पेस्ट बनवाल, त्या कोणतेही ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कमी जास्त तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही कॉफी टाकू शकता, फक्त तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता, फक्त बटाट्याचा रस टाकू शकता. त्याचसोबत तुम्ही इतरही जे आपले लिंब, जो कडुलिंब आहे तोही आपण
चांगलं त्याचं पेस्ट करून किंवा एक पावडर बेसमध्ये करून तुम्ही टाकू शकता. असे जे त्वचेला हेल्दी अशा जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर मला जेवढे शक्य होतील ते मी टाकलेले आहेत. आणि मी ज्या बाकीच्या ज्या इन्ग्रेडियंट्स जे तुम्हाला अवेलेबल होणार नाहीत, माझ्याकडे मे बी तुमच्याकडे नसतील, ते तुम्ही नाही वापरले तरी चालतील. जे घरगुती आहेत ते तुम्ही वापरू शकता. आणि हे गरमच हे सिलिकॉन मोल्ड आहे आणि हा पण मी ॲमेझॉनवरूनच मागवलेला आहे. आणि ह्या मोल्डमध्ये गरम असतानाच हे आपण ह्याच्यामध्ये पोर करणार आहे, ओतणार आहे. आणि मी हे ओतून घेतलं आहे. हा 6 साबणाचा सोप आहे आणि ह्या मोल्डमध्ये एक साबण हा 100 ग्रॅमचा असा बनतो. 100 ग्रॅमचा, हो जास्तीत बरोबर 100 ग्रॅमचा. अगदी काठोकाठ भरलं की एखादा ग्रॅम इकडं तिकडं होईल, नाही तर हा 100 ग्रॅमचा हा आपला साबण बनून तयार होतो. कॉफी त्वचेला खूप चांगली आहे वगैरे वगैरे आणि व्हाईटनिंगसाठी सुद्धा खूप छान आहे आणि खरंच रिझल्ट खूप छान आला याचा. माझ्या मुलगीने फर्स्ट टाईम असा वापरला तर तिलाही त्याच्यामध्ये फरक जाणवला. हे अर्धा 1 ते 2 तास आपण हे बॅटर ठेवून द्यायचं आहे आणि आपला हा सोप आपला बनून तयार झालेला आहे. तुम्ही तर बघू शकता, अतिशय छान असा झालेला आहे आणि घरगुती आणि एक समाधान की ह्याच्यामध्ये काही बाकीचे घाणेरडे इन्ग्रेडियंट्स नाही आहेत जे की आपल्या त्वचेला खराब होतील. मी तर मोजून बघितलं तर 100 ग्रॅमपेक्षा 5 ग्रॅम एक्स्ट्रा होता. आणि मी डिमोल्ड केल्यानंतर हा अशा पद्धतीने हा आपला साबण घरच्या घरी तयार झालेला आहे. आणि छान वाटतं, समाधान वाटतं, एक घरच्या घरी एक प्रोडक्ट आणि चांगला शरीरासाठी, आपल्या त्वचेसाठी चांगला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. आणि अशा पद्धतीने 500 ग्रॅमचे 5 100 ग्रॅमचे हे जे आपले सोप आहेत, बॉडी व्हाईटनिंग सोप म्हटलं तरी चालेल, कारण का जी कॉफी आहे ती आपल्या शरीरावरचं जे टॅन आहे ते घालवते असं म्हणतात. मग इथे बघू शकता तुम्ही एकूण 5 असे एक सलग असे छान एकाच उंचीचे, एकाच जाडीचे, थोडाफार फरक इकडे तिकडे असेल, 2-4 ग्रॅमचा, पण 100 ग्रॅमचे असे हे साबण तयार झाले. माझ्याकडे असं काही मी प्रोफेशनल ह्याच्यामध्ये नसल्यामुळं माझ्याकडे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या होत्या झिपलॉकवाल्या, त्याच्यामध्ये मी हे ठेवून दिले आणि तुम्ही पुढे बघाल अतिशय छान ह्याचा रिझल्ट आहे. आणि कॉफीमुळे आपल्या शरीराला गोरं व्हायला मदत होते. आणि ह्याच्यामध्ये मी स्क्रबसुद्धा टाकलं होतं. स्क्रब जे की आपल्या शरीरावरचा टॅन जो आहे, मळ जो आहे तो काढण्यास खूप उपयोगी होतं. माझी मुलगी हाताला लावून बघायला पहिल्यांदा फक्त ते समोरच्याच हातावर चोळत होते. मी म्हटलं समोर नको, तू पाठीमागच्या बाजूने एकदम व्यवस्थित क्लीन थोडंसं व्यवस्थित असं घासून आपण हे धुवून काढणार आहे. तुम्ही बघाल इथे ते पण अगदी व्यवस्थित साफ करून घेते आहे. खूप छान असं. आणि जेव्हा ह्या वापरला त्याच्यानंतर जी त्वचा आहे ती खूप स्मूथ आणि अशी कोरडी झाली नाही, ऑइली अशी ऑइल थोडं असल्यासारखं, मॉइश्चरायझर असल्यासारखं आपली त्वचा राहिली. तर तुम्ही बघाल, तुम्ही पुढंही बघाल की बघा टॅन जे आहे थोड्याफार प्रमाणात गेलं. आणि जर एका ह्याच्यामध्ये काही नाही, पण तुम्ही हे 2-4 महिने वापरलं तर अतिशय छान रिझल्ट येतो. तुम्ही बघाल दोन्हीमध्ये फरक. फक्त पुढच्या बोटांच्या इथं लावलं होतं, थोडाफार तिथं गोरेपणा जाणवला. आणि याच्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईच्याही कॅप्सूल वापरू शकता. आणि शेवटपर्यंत बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.